सत्तारांच्या पालकमंत्री पदावरून अतुल सावे नाराज आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे। भाजपला पालकमंत्री पद मिळावं अशी कार्यकर्त्यांची मागणी होती। पालकमंत्री पदावर अतुल सावे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय मान्य आहे असं अतुल सावे म्हणाले असले तरी देखील सत्तारांना पालकमंत्री पद दिल्यानं अतुल सावे यांची नाराजी दिसून येते। पालकमंत्री पदासाठी अतुल सावे हे इच्छुक होते, पण सत्तारांचा सावेंवर पलटवार पाहायला मिळतोय। तर एकीकडे अतुल सावे इच्छुक असताना सत्तारांना पालकमंत्री पद दिलं जाते आणि त्या पार्श्वभूमीवर अतुल सावेंनी नाराजी व्यक्त केलेली आहे। आपल्या कार्यकर्त्यांची भाजपला पालकमंत्री पद मिळावं अशी इच्छा होती ते म्हणालेत आणि त्याचबरोबर सत्तारांनीही सावेंवर पलटवार केला। भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची अशी इच्छा होती की छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्री पद हे भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांना मिळावं आणि साहजिकच छत्रपती संभाजीनगरमध्ये यापूर्वी रावसाहेब पाटील दानवे, डॉक्टर भागवत कराड आणि संजीवनी भुमरे हे 3 मंत्री होते। तिन्ही मंत्री नसताना या जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपला संधी द्यावी आणि भाजप त्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास करेल म्हणून। पण माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे, आम्हाला तो एक्सेप्टेड आहे। आम्ही त्याबद्दल काही आमचं मत नाही। त्यांनी जो निर्णय घेतला तो बरोबर आम्ही त्यांना घेऊन माननीय अब्दुल सत्तार साहेबांना घेऊन आम्ही या जिल्ह्याच्या विकासासाठी काम करू। अरे ते काय करत त्याला करू द्या। पहिल्या प्रश्न तुम्ही विचारून तर घ्या, ते गायकवाड साहेब माझ्या पक्षाचे नाही आहे। त्यांना कोणती जाहिरात द्यायची ते त्यांनी ठरवायचं। ते शिवसेनेचे नाही आहे, त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे आणि ते चळवळीचे कार्यकर्ते आहेत। त्यांना कोणाला द्यायची त्यांना विचारायला पाहिजे। मला विचारून माझी कोणी जाहिरात दिली ते मी डिसाईड करायला पाहिजे की माझी जाहिरात का देईल। जाहिरात देणारा प्रत्येक मी पुऱ्या जिल्ह्याचा पालकमंत्री एखाद्या पक्षाचा एखाद्या विशिष्ट माणसाचा नाही आहे आणि कोणीही माझी जाहिरात याच्या व्यतिरिक्तही अजून कोणी दिली जाहिरात तर जाहिरात देणाऱ्याला तुम्ही विचारायला पाहिजे आणि ज्यांना इतकं समजत नसेल तर मला त्याच्याशी डोकं लावण्याचं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।